माझं एक खूप मोठं प्रपोजल पास झालं. 25 कोटी रुपयांचं. त्यांनी पैशाकडे बघून नाही, मुलीकडे बघून होकार दिला. अशी काय माधुरी दीक्षित लागून गेली रे ती? आज मी परत येईन ना, ती एंगेजमेंट रिंग घालूनच. माई नमस्कार करतो. सुखाचा संसार करा. हाय हर्ष. अरे तुझी सरप्राईज त्याची सवय कधी जाणार हर्ष? आणि तू चक्क लग्न केलंस आसावरीशी. गुड गुड. काकी काकी तुम्ही पाहिलं, माझ्या इतक्या जवळच्या मित्राने लग्न केलं आणि मला पत्ता सुद्धा नाही. कम ऑन हर्ष, नाउ प्लीज डोंट टेल मी की तू मला पत्रिका द्यायला विसरलास. विसरायची सवय नाहीये रे तुला. मला सुद्धा नाहीये. सो असावरी, यू हॅव मेड इट. फायनली. गुड. अरे तू माझ्याकडे असं काय बघतोयस? मला खरंच खूप आनंद झालाय रे. मला मनापासून आनंद झालाय. कम ऑन. मला जर आधी माहित असतं ना तर मी अशी रिकाम्या हाताने आलेच नसते. सो विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ हर्ष. Wish you the same, Asawari, Mohite. Bye. आसावरी मोहिते नाही, मिस प्रियंका. सौ आसावरी हर्षवर्धन भोसले. लक्षात ठेवीन. I'll keep this in mind. हर्ष. Bye.
काय सुधाताई, झालं जेवण? झालंच म्हणायचं. रोज अंतरा कॉलेजातून आली ना की मग जेवते तिच्याबरोबर. आज तीही नाही. त्यात आमचं पथ्याचं जेवण. एकटीने ना घशाखाली घास उतरत नाही ते. शिबाई, थोडं चुकलंच माझं. अगं मी पण आत्ताच जेवून खाली आले. खाली आले असते ना जेवायला तर दोघी मिळून तरी जेवलो असते. हो दे ग. हे असंच आहे बी माझं. सगळ्यात उशीरच लक्षात येतं माझ्या. नेहा काय करते? नेहा ना, ही काय करणार? आता सगळं चित्र उलट झालंय. हा म्हणजे आधी हातात पुस्तक आलं की बाई पेंगायला लागायच्या, आणि आता आता हातात पुस्तक आलं ना तर बाईंचं दुसरीकडे लक्षच नसतं. 5 मिनिटं बोलायचं झालं ना तर मला मस्का लावायला लागतो तिला. यांचं आणि माझं आज तेच बोलणं चाललं होतं. मग आपण मुलींवर किती अवलंबून असतो का? असं असतंच ग. म्हणजे मुलं कशी ना सारखी बाहेरच असतात, पण मुली मात्र कितीही मोठ्या झाल्या ना तरी आपला पदर धरूनच असतात. घरी आलं की सगळं सांगत बसतात. आज हे झालं, ते झालं, काय आणि काय. आपलं ऐकतात, आपल्याशी भांडतात, रागवतात, पण परत आपल्याकडेच येतात. म्हणजे काय, मुली मोठ्या झाल्या की मदत होते ग आपल्याला त्यांची कामात, हाताशी येतात आपल्या. मग मुलांचं तसं काही नसतं. हा म्हणजे आमचा नील सुद्धा आता बाहेरची कामं करत होता 4, तर स्वतःच्या हाताने स्वतःचं ताटही उचलून ठेवायचा, पण ते सगळं भाऊजींच्या धाकाने. मी त्याला म्हटलं परवा, म्हटलं ते स्वावलंबन तुला आज पुण्याला उपयोगी पडतंय. नील गेला, सावली पण गेली. घर कसं ओखोपोखो वाटतंय ग. हे मला सारखे म्हणतात आता सवय कर, पण फार कठीण आहे ग. काल रात्री फोटोचा अल्बम काढून बसले होते. सावरीच्या बोरन्हाणापासूनचे सगळे फोटो आहेत त्यात. सगळं आठवलं आणि मुलींचा आपल्या घरच्यांबरोबरचा असा शेवटचा फोटो त्यांच्या लग्नातलाच असतो नाही. काहीतरी काय असं नसतं. अगं डोहाळ जेवणाचे, बारशाचे, तिच्या बाळांचे फोटो लागतील की. आता ह्याच प्रसंगाची वाट बघायची. छान छान स्वप्न बघत दिवस काढायचे. बघ तू, दिवस कसे संपतील कळणार सुद्धा नाही आपल्याला. येऊ? निघालीस? जरा राहिली असतेस 2 दिवस तर. राहिले असते ग माई, पण तिकडे खूप काम आहे. मोठी झाली बर का माझी गीतू. काय नाही ग, सकाळी अंतरा गेली, आता तूही निघालीस. असं नको ना करू. आणि वहिनी आहे ना आता तुझ्या बरोबर. आता नाही तुला एकटं वाटणार. तेही खरंच. चल चल उठ, उठ ना, चल उठ. नमस्कार कर. सुखी हो. आदी, ही गीतू निघाली रे.
आपण हनीमूनला जातोय, कुलू मनालीला. सगळी बुकिंग झालीत, फ्लाईटचं, हॉटेलचं. हे त्या हॉटेलचं ब्रोशर आहे जिथे आपण उतरणार आहोत. तिथल्या रूम्सचे, साईट सीइंगचे फोटो आहेत त्याच्यात. बघून घे एकदा. तुम्ही गेलाय तिथे आधी? गेलो होतो एकदा. म्हणजे तुम्हाला काही साईट सीइंग मध्ये नाविन्य नसणार. का? नाही म्हणजे का नसणार? मला एवढंच. का नसणार? साईट सीइंग मध्ये मला कधीही इंटरेस्ट नसतो. रादर आपण जेव्हा जाऊ तेव्हा तर अजिबातच नसेल. तुझ्या सोबत तिथे असणं हा माझ्याकरता एक वेगळा आणि नवीन अनुभव असेल. वाह, मस्त घर आहे. मजा ताईची एकदम मजा करणार आहे. ऑलराईट. ताई कुठे आहे? मस्त मजेत. ए भाई कोण आलाय बघ. घाबरलोय. बोल कसास? एकदम फर्स्ट क्लास. ओके. अरे वा, नील काय म्हणतोस तू? एकदम मजेत. अरे असू दे असू दे. काय ताईला न्यायला आलास ना? हो, आता घरच्यांनी हुकूम सोडलाय तर यायलाच लागतं ना. सुचत नाही वाटतं तुम्हाला तुमच्या ताईशिवाय? काय करणार? जा, त्याला असावरीच्या खोलीत घेऊन जा. ओके, चला मिस्टर. येस, मला भेटवतो तुमच्या ताईला. मला आहे ना. चल लवकर. काय छान लग्न झालं ना असावरीचं. हो, अगदी थाटात. सगळी व्यवस्था अगदी चोख होती. एसी हॉल शिवाय फर्स्ट क्लास जेवण होतं रे. एसी हॉल नसायला काय झालं? सरांना तर लॉटरीच लागले. एवढा श्रीमंत जावई, शिवाय सगळीकडे दबदबा असलेला. तुम्हीच बघा म्हणजे झालं. म्हणजे मी काय घाबरतो का काय त्यांना? असं कुठे म्हटलं मी? आम्हीच घाबरतो तुम्हाला. काय गोरे बाई? जाऊ द्या ना शिंदे सर, कशा लोकांचा वाद घालून चांगला मूड स्पॉइल करायचा. अरे हो, तुम्ही दिसला नाहीत लग्नात. तुम्हाला नव्हतं का निमंत्रण? मी बिझी होतो. पण तुम्ही आणि मयेकरांनी मात्र सरांच्या पुढे पुढे करून मिरवून घेतलं असेल तिथे. हे बघा सर, आम्ही तिथे मिरवायला गेलो नव्हतो. आणि मयेकर सरांबद्दल उगाच बोलू नका. ते आलेच नव्हते लग्नाला. शौर्य, मयेकर सर लग्नाला नव्हते आले? ते का? ते आले ना की तुम्ही त्यांनाच विचारा. हा, पण तुम्हाला काय झालं एवढं रागवायला? आम्ही त्यांच्याबद्दल बोललो तर तुम्हाला का बोचलं? कमाल आहे. काय नशीब आहे मयेकर सरांचं. बायकांमध्ये एकदम फेमस. तोंड सांभाळून बोला सर. मग मायाशी उगाच वाकड्यात शिरून मला तोंड उडायला लावू नका. शिंदे सर, मला असं वाटतं आपण इथे चित्रकला स्पर्धेविषयी चर्चा करायला जमलो होतो, पण मला नाही वाटत आता ते शक्य आहे. गायधनी सर, तुमचं ना मला कौतुक करावंसं वाटतं. रंगाचा बेरंग करण्यात काय सातत्य आहे तुमचं.
कोणाचं चांगलं झालेलं कोणाला बघवत नाही. असो, असतो एकेकाचा स्वभाव. काय वा, काय शिक्षक वर्ग आहे. एकाला बोललं की दुसऱ्याला त्याचा राग येतो. जाऊ दे, आपल्याला काय त्याचं. नंदिनी, नंदिनी, उशीर झाला ना आज यायला? हो, थोडं काम होतं. बरं, तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते. ए नंदिनी, थांब ना. काय झालं? बस ग 2 मिनिटं. बस. तुझ्यासाठी. हे काय? बघ तर खरं. वाव, कशासाठी? कशी आहे ते सांग. सुंदर आहे. आवडली? खूप छान आहे. खरंच? आईना दाखवूया. आई, आई, काय रे आई, ही साडी माझ्यासाठी? अरे किती छान आहे रे सचिन, सुंदरच आहे. अरे पण माझा वाढदिवस 8 दिवसांनी आहे आणि तू आजच घेऊन आलास माझ्यासाठी साडी. पाहिलंच ना नंदिनी, किती गुणाचा आहे ग माझा मुलगा. अगं वाढदिवसाची आठवण ठेवून बरोबर घेऊन आला माझ्यासाठी साडी. आई अगं खरं तर. पण काय रे, मला एकटीलाच का घेऊन आलास साडी? तिच्यासाठी का नाही आणलीस एखादी? बरं असू दे असू दे, आता पुढल्या वेळेला माझ्यासाठी साडी घेऊन येशील ना, तेव्हा तिच्याही साठी घेऊन ये एखादी साडी. यांना दाखवून येते, त्यांना सुद्धा आवडेल. अहो अहो ऐकलत का? मी जेवायला वाढते. हा, हाची